तू सुकना जात जाय सुकना येत जाय. मी गणासा वाटाया ऊस काढस काही बोलू नाही बुवा, पण कदा कोणा मोबाईल वाच जाई, कधी कोणी माईक पासला असं काढले काय चावायचंच नाही काय नाही. आता ही आमची घरची मंडळी म्हणून काल तर रोहित बुवा असा पकवायची होता, वाजन राहू दे मोबाईल चिवडत पडी. मी त्याला एकदा सांगितलं म्हणतो मी असा गणजलो की असा बिडार उपाडी येले बरं. जोपर्यंत या मंचावर येत तोपर्यंत आपण या लोकांनी आपल्याला बांधलेलं आहे, आपण ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आपण मोबाईल चिवडासाठी नाही पटेल. काही काही बादर कीर्तनले पटीस आणि इमालना पुढीवरी दात कोरतोस. आता त्याच कितलं पुण्य म्हणवा, आटे पाप कमी करायला येस माणूस आणि त्या कीर्तन करणार का ते मुसळ वाकडं तिकडे समजिलो ये एकदम येड जनावर आहे बा. मालनी सूत्रा आणि कोण गावनी ती जत्रा गण असा गावेगाव येडा कांदा मरतच नाही महाराज. त्या ज्यांना कीर्तना आता तर 10-12 दिवसापूर्वी चेतन दादा एक कीर्तनात असं खुर्चीवर मागे बसून बिडी पेत होता. म्हणतो अपार पुण्यात्री. मी त्याच्याकडे बघून एकच केलं म्हणतो याला बोल नको, ये ना खांड बिरट होई. जर अहो बिडी पिराय ना एवढा 90 किलो ना कीर्तन करले बेराय ना अहो गावाला जिरी घ्या खाई घ्या. एक सूत्र ठेवा, अरे इतर संप्रदायातली लोक स्वतःचा धर्म जपासण्यासाठी 3-3, 4-4 वर्षाच्या पोरींना सुद्धा बुरखा घालून बाहेर काढतात. जर आपल्या धर्माने एवढी सवलत दिली ना तर मातू नका. आपल्या धर्माने जर एवढी मोकळाई दिली आहे ना तर एवढे बापजाद्यांनी कमवलेल्या इस्टेटीवर गुरगुर करू नका. आज चाचभर जमीन लेवासाठी काय कष्ट करणं पडतस विचारा. ज्या माणसे रोजे जातात, ज्या बाया रोजे जातीस त्या पोरेसना फी कसं भरायना, घर धकाडी कसं राहणार. नाथ बाबाची मागणी मागतायत ना अनुभवात मागतायत. मागणी कोणाजवळ मागावी लागती, देणारा उदार असावा, मागणाऱ्याची लेव्हल असावी, देणारा घेणारा याचे अनुबंध जुळलेले पाहिजे. नाथ बाबा जी मागणी मागतायत एक लक्षात ठेवा, जे मागणी मागताना जे आई आपल्याला देते ना ते सासू नाही देणार आपल्याला. जे बहीण सहकार्य करते आपल्याला ते आकड सासू नाही करणार. मग नाथ बाबाची मागणी करतात त्या मागणीतला पहिला शब्द आहे भक्ती. भक्तीनो हे सुडावरील पोळी. भक्ती काय सोपी आहे का? पण भक्ती ती ग्रेट की ज्या वेळेस प्रभू रामचंद्र सीतामयाचा शोध घेता घेता उष्टिका असेल पण त्या शबरीचं दर्शन घेऊन ती बोरं खाल्ली पाहिजे, याला म्हणतात तत्वता तत्वनाम. ती ग्रेट भक्ती. चांगली सोडा हो उष्टी, पण काय असेल त्या शबरी माताची भक्ती. उष्टी बोरं खायला राम तिला शोधायला गेला. आज आपल्या एक घरण्याबाईस ना 100 टँकर मादेवर पाणी टाकाय. कोणता बाईना सपन मग महादेव ना बाया सोडा माणसे सुद्धा तांबेलीस पैराय ना. पण जो माणूस महादेव ना मंदिर लोकून भिडत नाही त्या लोकून समजत नाही त्यांनी तांबे असा धरेल राज अहो महादेवकडे जाई राहणार का पडसाकडे जाई राहणार. तांब्याचं नेमन धरो फक्त देखा देखी जोग घटे काया. यांनी करा ना तर त्यांनी करा ना. 4 वर्ष काय चालला तो प्रदीप मिश्रा आणि काय उन्हा बा तो खाटूश्याम बाबा. 3 बानके धारी आणि 1 लोटा जल. अरे अनेक लोक सांगू द्या, अनेक लोक भेटू द्या, पण जगातलं सर्वात भक्तीचं उंच पातळीवरचं दैवत आणि साधं दैवत युगे 28 पासून पंढरपूरला उभं आहे. त्याच्याकडे जाऊन काहीच करावं लागत नाही, फक्त एकच करावं लागतं, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. त्याच्याकडे पाहिल्यानंतर काहीच करावं लागत नाही. हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. अरे वेश्येची पोरगी
यवन मागे लागल्यानंतर विठ्ठलाचे पाय धरले पाहिजे. आजही सर्वजण आपण जेव्हा विठ्ठलाचं दर्शन घेतो ना, तर त्या विठ्ठलाच्या पायाला असं बरोबर अलगद बोट जाईल असं खड्ड आहे. कोणी पाळलं ते खड्ड? एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्होपात्राने काय ग्रेट असेल ती भक्ती. आणि आपली भक्ती 10-12 दिवसापूर्वी आमचीच एक भाऊजाई आमच्या घरी आली आणि मला सांगत होती, म्हणे महाराज मला तुम्हाला पाय पडू द्या. म्हणतो का म्हणे मी पंढरपूर ते म्हणू मला साक्षात इटल ना पाय असा नरम चटक लागणार. म्हणे काय सांगू तुमले. म्हणतो तुमले इटल ना पाय. म्हणतो वहिनी म्हणा पाय पण नका, पण आता एक सर लायक जात. म्हणतो वहिनी विठ्ठल ना पाय नरम लागणार ना. म्हणे हा. म्हणतो आते जर गयात तुम्ही पंढरपूरले तसं गोकुळ पुराणा खाली अंग द्वायच्या. म्हणे असं आडव नका तर चावेत जा. असं कामू चावी राहणार. म्हणतो वहिनी जी बाई पंढरपूरले जाई राहीन ती मी देख तुमले सकाळी 5:30 रेल्वे होती. तुम्ही सकाळीच उठेल होत्या. मी बी खेत्या 5 मलकडे गुणू म्हणे बी गाडी 5 वाजता अंगण मला लागणी. तुम्हीच तुमची सासू काय सांगेल मी पंढरपूर जाई राहिलो तर तुला काय इथलं जपून व मला तर येऊ द्या मग तुला चित्रिसले तेल लावस. जी बाई सासू ना चित्रिसले तेल लाई राहिली तिला इटल ना पाय नरम लागते. जी बाई सासूकडे नेम म्हणतोय भरी देखी राहिनी तिला इटल ना पाय असा साक्षात. म्हणतो गोकुळ पुराण खाले अंग द्वायच्या. म्हणे म्हणतो तुम्हाला अंगवर जे जे पाणी वाई जे जे त्या लटकी चिटकी डायरेक्ट त्या पटा वालाच निघतील. एक ठिकाणी नांदवत नाही म्हणता. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला तू संगे नाडला. ओढाळाच्या संगे सात्विक नासली आणि शनैक नाडली समागमे. डाकाच्या संगाती सोनेही न झाले. डाकाच्या संगाती सोनेही न झाले. हो डाकाच्या संगाती सोनेही न झाले. डाकाच्या संगाती सोनेही न झाले. मोल ते तुटले लाक्ष कोटी. मोल ते तुटले मोलचे तुटले नाल गोडी. मोलचे तुटले दूध गोडी. ओढाळाच्या संगे सात्विक नासली. ओढाळाच्या संगे सात्विक नासली. काय प्रमाण दिलं मी. डाकाच्या संगती सोनेहीन झाले. अरे काही काही वेळेस किमतीदार माणसाला काही काही भंगार माणसं बदनाम करून टाकतात. विठ्ठलाचा पाय नरम लागेल. अरे अशी भक्ती नको. भक्ती कशी पाहिजे. उष्टिका बोरं होईना पण आनंदात खाणारा राम घरी आला पाहिजे. भक्ती कशी पाहिजे. माय बापाची सेवा करता करता युगी 28 विठेवरी उभा. कशाच्या जोरावर येतो. माय बापाची भक्ती केली ना. मी एकच सांगतो माझ्या ताईंनो, बायांनी जास्त देवदेव करायच्या भानगडीत पडायचं नाही. एकही धर्म एकच धर्म आहे तुम्हाला. एक व्रत नेम काया वचन मन पती प्रद प्रेम. एकच भक्ती तुमच्यासाठी. शबरीचे उष्टी बोर खायला का आला. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. मग आपण एकच करा ना. आपुला तो एक. हो आपुला तो एक. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक. आपुला तो एक. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक. आपुला तो एक. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक. आपुला
जीवा सुख नोये तेरे बिना जीवा सुख नोये तेरे बिना जीवा सुख नोये रति माई के हे रति माई के हे रति माई के दुखाची जनानी हे रति माई के हे रति माई के हे रति माई के दुखाची जनानी हे रतिमाई के दुःख, अरे आयुष्यभर दुःखच आहे, पण ते दुःख विसरायचं असेल ना आपुला तू एक. मग आपुला तू एक म्हणजे कोणता? देवाचं नाव सांगितलं नाही, भक्तीच्या वाटेवर चांगला विचार करणे तो आपुला तू एक. चांगला विचार करा ना. अरे पंढरपूरच्या विठोबाचे पाय पकडण्यापेक्षा जोपर्यंत घरात सासू सासरे जिवंत आहेत ना त्याच्यासाठी पायी पायी जरूर जा, पण ज्यांच्या जीवावर आपल्याला पाय भेटले त्यांनाही कधीतरी खोबऱ्याचं तेल लावून त्यांचे पाय सोडण्याचा प्रयत्न करा. अनेक बाया महादेवावरती पाणी टाकायला जातात, मी कोणता विरोधात बोलणार आहे, जरूर टाका ना, पण महादेवावरती पाणी टाकताना बंधन आहे, नियम आहेत, भक्ती आहे ती. संध्याकाळी 4 वाजले का महादेवाच्या मंदिरावर पाणी टाकायला जाऊ नये. महादेवाच्या मंदिरावर कुठं कुठं पाणी टाकू नये. उत्तर दिशा किंवा दक्षिण दिशा पाहिजे, पाणी टाकणाऱ्याचं तोंड तिकडे पाहिजे. उठवा चंदा उलतो धंदा उचला का तांब्या येणार छातीवर पाय ठेव, 3 डोक्यावर पाय ठेव आणि चालण्यात पाणी टाकायला, अशी नाही ना. अरे भोळ महादेव आहे ते, त्याच्यासाठी तुम्ही फक्त ना अशी कुठं कुठं सुद्धा भक्ती करायची गरज नाहीये. पण मी या मताचा माणूस आहे, देव भसता भसता मायबाप भेटत नाही, पण मायबापाची सेवा करता करता देव जरूर भेटतो. राजे तुका म्हणे माया बापे, तुका म्हणे माया बापे, हो तुका म्हणे माया बापे, हो तुका म्हणे माया बापे. अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे स्वरूपे, तुका म्हणे माया बापे, माया बापे, तुका म्हणे माया बापे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अशी भक्ती करा. माझ्या ताईनो, मी तुमच्या विरोधात बोलायला आलो नाही, पण खरं काय आहे तुम्हाला सांगू का? इतर कीर्तनकार देव मानतील, इतर कीर्तनकार ज्ञानोबरांच्या ओव्या मानतील, इतर कीर्तनकार तुम्हाला श्लोक सांगतील. ऐका, मी तुम्हाला घरातला देव कसा नांदतो आणि आपण त्याच्याकडे कसं दुर्लक्ष करतो मी ते सांगणारा माणूस आहे. मी जर आणि तरवर बोलणारा माणूस आहे. अरे मी अशा अनेक बाया पाहिल्या, घरात सासूला कधी म्हणणार नाही की आत्या तुमच्यासाठी पाणी गरम करेल, त्या बाया महादेवर पाणी टाकरायला. मी असे घरातले पोरं पाहिली की ज्या मायना पोटे आपण जन्मालो नव्हत, किरण दादा ती माय शिपोरे गरमान गरमा 8-8 दिन बोलतात नाही. अरे डोळे लावून फक्त विचार करा की आज आपण दिवसभर आईशी बोललो नाही, बस संध्याकाळ गोड जाते का आपल्याला? काय निर्दयी तत्वाचे लोक असतात. जित्तापणे मायशी एक दिन सुखना बोलतात नाही, आणि माय बरली का बडा गावले जेवण दिसूत, बडा जिल्हा जेवण दिसूत. अरे दादा, माय जित्ती होती ना तर माय मी तर जेवता तरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन तरी चाललं असतं ना. गणच बाया जित्तापणे सासूना डोळ्यास मी 1-1 डोळ्याटे 4-4 दारी काढतील आणि 30 सासू मरू द्या. सरपित्री अमावस्या दिनाच्या 17 बाजा आलान कालान्या करतीस. मला एकच म्हणायचं, आणि म्हणे माय 17 बाजा आलान कालावन सरपित्रीले आगारी टाकापेक्षा जित्ती सासू मी तर एकच भाजी चांगली खा, एकच, जास्त नाही, एकच भाजी चांगली खा. तवय ती सासू आशीर्वाद दी ना. जिवंतपणे नाही कळत तुम्हाला, आणि तुम्ही महादेवावर पाणी टाकता. हे तुम्हाला जे सांगतोय ना मी, आमना घर सुद्धा सांगस मी काही नाही गुण लागस, पण त्या टीव्ही मधला बाबांना असा गुण लागस, काही 3 दवी 3 फपुटान झाडे. ज्याला कर्जातनं मुक्त व्हायचंय ना, ज्याला कर्जातनं मुक्त व्हायचंय, ज्याच्या घरी पैसा टिकत नाही, त्यांच्यासाठी एकच सोपं विधान आहे. भोले बाबा सर्वांची इच्छा पूर्ण करतात. भक्ती अंतकरणात करा. ते कोणतं एक फुल असतं ते
कोणता म्हणजे मी धोत्रा सांगितलं तो सांगितलं म्हणे तू धोत्रा आमनाकडे धोत्र गाव आहे म्हणे धोत्रा कोणतं फुल ते धोत्र्याचं फूल मी नाही धोत्रा ते धोत्र्याचं फूल घ्यायचं दर महिन्याच्या शिवरात्रीला हळदीमध्ये तो सफेद कापड त्याला बांधता येईल एवढा हळदीत बुडवायचा न खंडित झालेले असे तांदूळ घ्यायचे हळद कशी घ्यायची कापडात बुडवण्यासाठी पण ती हायत चांगली पाहिजे बरोबर ती रविवारना तीन त्या डबा हात जायला नको त्या आलन कालनने हायत नको बरं नाही तर महादेवले तरी असा चक्करी अर्धा स्वाद ज्ञानार अर्धा स्वाद ज्ञान आहे बुवा महादेव तरी विचार करी आई बहीण कोणती होती बा डोयावरी धकली उद्या दिले पिवळ्या रंगाचं कापड हळदीनं तयार करा शिवरात्रीच्या संध्याकाळी 6 वाजता पुरुष घ्या का महिला घ्या तुम्ही 1 कपभर दूध घ्या जेवण करू नका शिवरात्रीला मंदिरावर जा भोले बाबांच्या पिंडीवर ते फूल ठेवा तुम्हाला शक्य होईल तेवढा श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करा ते घरी फूल आणा तुमच्या तिजोरीत ठेवा तुमच्या पैशाच्या गॅलरीत ठेवा तुम्हाला जिथं ठेवायचं तिथं ठेवा तुम्हाला फायदा होईल म्हणजे होईलच पण हे करण्यासाठी भाव अंतकरणातला शुद्ध पाहिजे आई इथला आमना गरबी सांगस मी काही नाही गुण लागस पण तो टीव्ही म्हटला बाबा उलट्या सुलट्या सरळ दी दुई एकदम 15 दिवसापूर्वी चेतन दादा घरी गेलो मी असा गुपचूप गरम खुशी सर्वजण झोपेल होता मी विचार केला काय बोलायचं बॉस सर्वांना काय उठवायचं अशी बॅग टी दिली 3 वाजता आणि 3:30 वाजता असा दव्या लाईटीला घेत बाईची बडा मी असं डोळ्यात चोयत बाईला विचारू म्हणतो काय या लाईटी बंद करणार गुचवडा तुमल्या काय समजास मी आकोच आवरलेली नाही पंगरली नाही पण ते दवे उजाय चमकेस तिला आको सांगू म्हणतो तू करी काय राहिली ती काही ती दवी ती फुफुटान झाडे बेलना पाणी मला असं वाटे म्हणतो आहे काहीतरी भालंगी विद्या शिकी राहिली आपला कीर्तने चालतच आपण घर राहतच नाही कीर्तने बंद पाडा मागे दिक राहिली हाई काहीतरी उलटा सुलटा मंत्रे शिकी राहिली म्हणतो मी तिने अशी गंमत दे की जसं काही बोलणं इंजेक्शन डोरली देल रास तशी इथं मिठी मिठी देऊ मी तिने कडे 4 वाजनात मी तिने रावण्या करून म्हणतात 4 वाजे घ्या मला डोया बी लागी राहत एक शिंगलची आठी देस का म्हणे आम न बाईस ना असं काही चालणार का म्हणजे त्याचा आडच चालू म्हणतो मी असं काही हिरेसल्या तलवारी लिसन कर मग कुदी राहिलो का मी तुला कितला रिक्वेस्ट करेन सांग राहिलो ताई व ताई तायू व ताई मला सिंगर बर चाटी त्यांना तू कितली कटाना करायची जर तुला अशी लंबा हातीवरी टेकाई गी तर गली आली ना लोक म्हणते ना आत्तेच सारंग खेळान 17 जर या दोन्ही जीवले का तरी टाकायला पाहिजे होतं भो तिला म्हणतो देख एक शब्द चाटी दे ती मला सांगायची म्हणे त्या का मी रोज तुम्हाला धोत्र देस बॅग बरी देस बटी तयारी कर देस एक काम करा ना गॅस उठावर दूध विषय साखर विषय लायटर विषय तुम्ही तुम्हाला पुरती 1 कप ठेवावं येत ना म्हणे बिटीले मी बोलतो हा ते पण जाऊ दे कधी तिथे सापडेल हा तुम्ही कैशी मा ती मला सांगायची म्हणे दूध विषय गॅस उठा लायटर विषय चहा पावडर सर्व कपशे मी बशे बटशे तुम्ही तुम्हाला पुरती 1 कप ठेवा येत ना उभा बेम काढे घ्या त्या बडा बरं माणसे नका बोला ताई तुम्ही सांगा काय सांगू बरं हो म्हणा बाप तुम्ही का 2 बी काढायला लावते हो मी माझा आमनाच घरशे म्हणतो आई आता तर भांडा झाडाला का बी उचलायला राहत तुम्ही ते मला एकच सांगत होती म्हणे तुम्ही मला एक काम करा तुम्ही ठेवा येत ना म्हणतो तू 8 बट मी आता असा पयतच जा गॅस उठावर दे चहा ठिल तू आटे देवारा पट लगी 1 कप मी पिऊ नका लगे तुला बी 1 कप दी देस तू 1 कप पिले ती कपशी म्हणपा दी दे मी लगे त्या बसशी ना भांडा कुंडा जुईसा असा उलटा ठी देस तिले म्हणतो येडी तुना जित्ता महादेव तुना पासा पदर पसरायला आहे ना मला शिंगल वर चहा ठी दे जित्ताल म्हणे तुला पाजावणे आणि वय माझ्यावर पाणी टाकाले
आणि मग माझ्या कानसोया जोडीत आणि मग येतो ओ म्हणणार राम राम मी तुमनं तरी ऐक तू ऐक ना. अरे जिवंतपणी जिवंत माणसाला प्रेम करा ही खरी भक्ती आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. दम्मे करू भक्ती सोंग गाऊ जने. दम्मे करू भक्ती सोंग गाऊ जने. हो दम्मे करू भक्ती सोंग करू मन. दम्मे करू भक्ती जने. हे अंतर भावना वेगडिया 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 अंतरी भावना हो तरी भावना वेगळिया. दम्मे करू भक्ती संग करू धन. दम्मे करू भक्ती संग करू धन. भक्ती करावी ती कान्होपात्रानं, भक्ती करावी ती शबरी मातानं, भक्तीमध्ये प्राण द्यावा त्या जटायूनं. आणि ती भक्ती आपल्याला साध्य होत नाही. अरे भक्ती करताना ती अशी भक्ती नको मनी नाही भाव देवा मला पाव. देव काय बाजारचा भाजीपाला आहे? अशी भक्ती नको. भक्ती करायचं असेल तर शबरी माता सारखी कान्होपात्रासारखी जटायू सारखी पाहिजे. भक्ती करायची असेल ती तुकोबरायांसारखी पाहिजे. आणि प्रेम करायचं असेल तर ते मीराबाईंसारखं पाहिजे. बापानं विष द्यावं हो आणि पोरीनं हसता हसता सांगावं देवा तुझ्या प्रेमात पडली तर विष प्यायची वेळ आली. अरे हे विष जर मी पिली आणि जर मी मेली तर लाज वाटे मला. तुझा मनविता दास. महाराज देवावर जो माणूस प्रेम करतो ना त्याच्यासाठी देव रडतो राजू. अरे मीरेनं विष प्यावं आणि मीरेनं हसावं आणि देवानं रडावं. रडता रडता कृष्णाला एका गोपीनं पाहिलं आणि गोपी सांगत होती का है तेरी आखी यो में पानी. का है तेरी आँखियों में पानी हो कृष्ण दीवानी मेरा. प्रेम दीवानी कृष्ण दीवानी मेरा. प्रेम दीवानी 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 हो मेरा प्रेम दीवानी हो कृष्ण प्रेम दीवानी. काहे तेरी आँखियों में पानी. 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 हो कृष्ण दीवानी मेरा. श्याम दीवानी मेरा. आणि प्रेमानं कृष्ण रडावा. महाराज ते प्रेमच वेगळं असतं. पण कृष्णासाठी प्रेम करता आलं पाहिजे. कृष्णासाठी ते प्रेम केलं होतं मीराबाईनं. ते प्रेम केलं होतं राधेनं. राधा बोलली होती कृष्णाला क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा. क्या होती है आशा क्या होती निराशा. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरी
क्या होती निराशा. ते प्रेम वेगळं होतं. पण मिरेला प्रेम दिलं, शबरीला भक्ती दिली, ज्ञानोबरायांना जे ज्ञान दिलं ते कोणाला नाही दिलं. पण ज्ञानोबरायांना अहंकार आला नाही. ज्ञानोबरायांनी असं ज्ञान कमवलं, त्याचं कौतुक जनाबाईंनी केलं होतं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. पण ऐका, एकच वर्म दिलं तरी देव भेटला. पण एक महात्मा या भूतलावरती असा नांदत होता, ज्याच्याकडे भक्ती होती, ज्याच्याकडे प्रेम होतं, ज्याच्याकडे ज्ञान होतं. पण अहंकाराला तर सांगा ती कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. सांगा ती कवडी गेली नाही. सांगा ती कवडी गेली नाही. सांगा ती कवडी. हो तुका म्हणे जाते संपदा एवढी. सांगा ती कवडी गेली नाही. सांगा ती कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती संपदा एवढी. सांगा ती कवडी गेली नाही. सांगा ती कवडी गेली नाही. का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी. नाद बाबा सांगतात, अशी रिद्धी सिद्धीची वैभवाची संपदा असेल, पण तिथं ज्ञान प्रेम भक्ती ही अहंकारात जर कवडी मोल होत असेल, ते देऊ नको मला, देशील तर काय दे. भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. 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 हो भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. 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 अभिमान नित्य नवता यता या माझी. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. भक्ती प्रेम विन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवता यता या माझी. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. हो भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवता या माझी. अभिमान नित्य नवता या माझी. अभिमान नित्य